ठीक आहे. तर आपण आज काय करणार आहोत, आपण आज एक ट्रेनिंग मॅम घेणार मी आहोत. सांगते. ठीक आहे. मॅम मी सांगू. बरं, सांग सांग. AISC चं ट्रेनिंग. AIASC चं ट्रेनिंग घेणार आहोत. व्हेरी नाईस. येस, गुड जॉब. तर आता AIASC काय आहे बरं? तर AIASC म्हणजे ऑल इंडिया ऍस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन. काय? ऑल इंडिया ऍस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन. तर हे जे कॅम्पेन आहे हे खूप वर्षापासून सुरू आहे. ठीक आहे. आणि हे कॅम्पेन आता जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑल इंडिया ऍस्ट्रॉइड सर्च म्हणजे काय, आपण ऍस्ट्रॉइड शोधणार आहोत. तर कोण सांगेल ऍस्ट्रॉइड म्हणजे काय? चॅट बॉक्स मध्ये लिहा बरं, ऍस्ट्रॉइड म्हणजे काय. ऍस्ट्रॉइड म्हणजे काय? बरं, ठीक आहे. आपण सूर्यमालेतल्या सेशन मध्ये आपण काय पाहिलं होतं, की मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये काही छोटे छोटे ऍस्ट्रॉइड इज अ पॉवरफुल स्टोन, लघुग्रह. बरोबर. अजून स्टोन इन द स्पेस, लघुग्रह. दॅट अट्रॅक्टेड बाय प्लॅनेट्स. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके, गुड जॉब. तर ऍस्ट्रॉइड्स जे आहे ते ऍस्ट्रॉइड्स आपल्याला कुठे सापडतात? कुठे सापडतात? लघुग्रह. बरोबर, एकदम बरोबर. हे लघुग्रह आपल्याला कुठे सापडतात? स्पेसमध्ये. बरोबर. मग स्पेसमध्ये काही स्पेसिफिक जागा असते का ऍस्ट्रॉइड्सला? तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करते. बरं, आजचं आपलं सेशन जे आहे ना ते सॉरी, आजचं आपलं जे सेशन आहे त्या सेशन मध्ये थोडंसं इंटरॅक्शन कमी होईल. ठीक आहे, कारण आपल्याला ट्रेनिंग घ्यायची बरोबर. म्हणजे कसं आपण त्या IISCच्या काय म्हणतात त्याला, IISCच्या पूर्ण प्लॅटफॉर्मवरती आपण जाऊन कसं बाबा ते सॉफ्टवेअर डाउनलोड करणार आहोत, त्याच्यानंतर कसं आपण ऍस्ट्रॉइड म्हणजे जे ब्लिंकिंग करणार आहोत है ना, कसं आपण सर्च करणार आहोत ऍस्ट्रॉइड, ते आपल्याला सगळं शिकायचं आणि आपल्याकडे वेळ थोडंसं कमी आहे. त्यामुळे आज थोडंसं जे प्रेझेंटेशन आहे ते ठीक आहे. ऐश्वर्या, तू आता जॉईन झालीस बेटा. ओके. तर ऐश्वर्या आणि जे कोणी आत्ताच जॉईन झाले असेल त्यांच्यासाठी आज आपण करत आहोत AISC चं ट्रेनिंग. AISC चा फुल फॉर्म आहे ऑल इंडिया ऍस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन. ओके. ऑल इंडिया ऍस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन म्हणजे काय, की या कॅम्पेन मध्ये आपण ऍस्ट्रॉइड शोधणार आहोत. ठीक आहे. तर हे जे कॅम्पेन आहे, हे कॅम्पेन मध्ये सगळ्या शाळेची मुलं जी आहेत ती काय करतात, ती रजिस्टर करतात आणि रजिस्टर करून ऍस्ट्रॉइड शोधतात. बरं, शोधून थांबत नाहीत बरं का. तर जर ते ऍस्ट्रॉइड जर कन्फर्म झालं तर आपण त्या ऍस्ट्रॉइडला स्वतः नाव देऊ शकतो. ठीक आहे. आता काय करूयात, मी जरा स्क्रीन शेअर करते माझं, आपण प्रेझेंटेशन पटकन संपवूयात आणि मग नंतर तुम्ही वही आणि पेन घेऊन बसला तरी चालेल, किंवा नंतर मग नंतर तुम्ही काय करू शकता, एकदा रिपीट परत तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करते. गिव्ह मी अ मिनिट. ओके. ठीक. मार्स आणि ज्युपिटर यांच्यामध्ये ऍस्ट्रॉइड बेल्ट असतो. व्हेरी नाईस. येस, एक्झॅक्टली. ठीक आहे. तर हा, आपण काय बघत आहोत, AIASC. ठीक आहे. मी मध्ये मध्ये काय करत जाईल, मध्ये मध्ये आपल्या स्क्रीनवरती येत जाईल परत. ठीक आहे. प्रेझेंटेशनच्या तुम्ही जे लिहिताल ते मला समजणार नाही. जे प्रश्न असतील ते आपण थोड्या वेळानंतर घेऊया. ठीक आहे. 10 मिनिटानंतर मी परत जेव्हा स्क्रीनवरती येईल तेव्हा आपण क्वेश्चन्स घेऊयात. ओके. तर ऑल इंडिया ऍस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन. ठीक आहे. आता काय आहे, एक ऍस्ट्रॉइड दाखवलाय बघा, है ना. एक आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे, एक अॅनिमेशन दाखवणार आहे. त्या अॅनिमेशन मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, त्या अॅनिमेशन मध्ये आपल्याला हे दिसणार आहे की जानेवारी 1, 1999 ते जानेवारी 31, 2018
पर्यंत आपण किती सगळे ऍस्ट्रॉइड जे आहेत ते शोधलेले आहेत ते आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, आताच्या व्हिडिओमध्ये. आणि जे डॉट्स दिसतील तुम्हाला, ते ब्लू डॉट्स ते कुठे असतील? ते पृथ्वीच्या अगदीच आजूबाजूला असतील ते ऍस्ट्रॉइड्स. ओके, आता हे जे ऍस्ट्रॉइड्स असतात जे पृथ्वीच्या एकदम आजूबाजूला असतात त्यांना आपण काय म्हणतो? नियर अर्थ ऍस्ट्रॉइड. काय म्हणतो? नियर अर्थ ऍस्ट्रॉइड. आणि जे ऑरेंज कलरचे तुम्हाला ब्लू डॉट्स दिसतील, ते ब्लू डॉट्स जे असतात ते कुठे असतात? ते असतात मेन बेल्टमध्ये. मेन बेल्ट म्हणजे आपण आता जे पाहिलं किंवा तुम्ही जे मला सांगितलं की मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये आहेत, बरोबर, हे जे ऍस्ट्रॉइड्स आहेत, तर त्यांना म्हणतो आपण मेन बेल्ट ऍस्ट्रॉइड. ठीक आहे, तर बघूयात आपण. हे बघा, आपल्याला पूर्ण सूर्यमाला दिसतीये आता स्क्रीनवरती आणि सन आहे मध्ये, मग मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स आहे आणि ज्युपिटर आहे. ठीक आहे, तर आता खाली इयर दाखवतात बघा, जानेवारी 1, 2009 होतं. आणि आता आपण काय बघतोय? खूप सगळी संख्या जी आहे ती ऍस्ट्रॉइडची वाढत चाललेली आहे, बरोबर. मग आतापर्यंत 2018 पर्यंत जे ऍस्ट्रॉइड्स आपल्याला दिसत आहेत किंवा सापडलेले आहेत त्यांची संख्या बघा एवढी आहे. ठीक आहे, आणि जे नियर अर्थ ऍस्ट्रॉइड्स आहेत, कुठले नियर अर्थ ऍस्ट्रॉइड? जे ब्लू कलरचे डॉट्स आहेत ते काय करतात? ते आपल्या पृथ्वीसाठी फार धोकादायक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, हा एक ऍस्ट्रॉइड जो आहे तो एक ऍस्ट्रॉइड काय झालं होतं रशियामध्ये 2013. ठीक आहे, 15 फेब्रुवारी 2013 मध्ये रशियामध्ये एक ऍस्ट्रॉइड जो आहे तो एकदम जवळून असा हे झालेला, काय झालेला? क्रॅश झालेला. ठीक आहे, तसे बरेचसे ऍस्ट्रॉइड्स आहेत जे कधी कधी पृथ्वीच्या काय म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये येतात आणि ते आदळूही शकतात आतमध्ये. ठीक आहे, आता आपला जो ज्युपिटर जो आहे तो ज्युपिटर तर काय करतो? अट्रॅक्ट करून घेतोच, पण आणायचं आहे समजा जर काही डिझास्टर जर व्हायचा असेल तर असा डिझास्टर होऊ शकतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी बरं, सगळ्यांना एक क्वेश्चन आहे, मी परत आपल्या स्क्रीनवरती येते. तुम्हाला व्हिडिओचा आवाज येतोय का? आला होता का आता व्हिडिओचा आवाज? मला सांगा. हो, ओके, ओके, ठीक आहे. मी परत हे करते, स्क्रीन शेअर करते. तर हे रिअल टाइम आहे बरं का. नाव सी द ऍस्ट्रॉइड इज कमिंग आहे ना, स्काय मध्ये आपल्याला एक ऍस्ट्रॉइड दिसतो आणि तो क्रॅश होणार आहे रशियाच्या एका भागात. ठीक आहे, आता तो रशियाच्या एका भागात क्रॅश झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी झाल्या, जसं की काय म्हणतात 1500 लोक म्हणजे 1500 लोक इंजर्ड झाली. का तर हा जो क्रॅश होता, क्रॅश झाल्यानंतर काय होतं की बरंच ठीक आहे, तर आता आपल्याला हे तर माहिती काय आपण करतोय मग, किंवा म्हणून नासा काय करतेय, थोडक्यात नासा हे सगळे जे ऍस्ट्रॉइड्स आहेत ते सगळे ऍस्ट्रॉइड शोधून आपल्याला कुठल्या ऍस्ट्रॉइडची धोका आहे का बाबा, तर हे आपण बघतो. आणि समजा जर आपल्याला आधीच जर कळेल की कुठला ऍस्ट्रॉइड आपल्या फार जवळ येतोय का, तर त्याच्यावर आपण काय करू शकतो? आपण काहीतरी विलास सापडवू शकतो, बरोबर. पण आपल्याला जर माहीतच नसेल तर कुठल्याही क्षणी आपल्यावर परत असं काय होऊ शकतं? ऍस्ट्रॉइड जे आहेत ते आपल्या पृथ्वीवरती येऊन आदळू शकतात आणि जेणेकरून आपल्याला फार प्रॉब्लेम्स होऊ शकतात है ना. म्हणजे काय, डायनासॉर जसे वाईप आउट झाले तसं आपणही वाईप आउट होऊ शकतो. ठीक आहे, तर आता AIASC बरोबर स्पेस इंडिया जी आहे ती स्पेस इंडिया 15 वर्ष झालं काम करते. ठीक आहे, 2010 पासून 2025 पर्यंत. ठीक आहे, तर प्रोफेसर पॅट्रिक मिलर जे आहेत ते कोण आहेत? डिरेक्टर आहेत IASC चे, म्हणजे नासामध्ये जे त्यांचं एक IASC नावाचं जे काय म्हणतात ऑर्गनायझेशन आहे त्याचे डिरेक्टर आहेत प्रोफेसर पॅट्रिक मिलर. तर ते काय म्हणतायत ते आपण बघूया. थोडं इंग्लिश मधनं आहे व्हिडिओ, पण ते या व्हिडिओमध्ये हे आपल्याला सांगतायत की स्पेस इंडिया बरोबर जे
म्हणजे स्पेस इंडिया जी आहे ती कोलॅबोरेशन मध्ये आहे IISc च्या, आणि खूप सगळ्या मुलांनी पार्टिसिपेट केलं आणि खूप सगळे डिस्कवरी सुद्धा झालेले आहेत. आणि स्पेस इंडिया आता तुम्हाला सुद्धा चान्स देणार आहे हे डिस्कवरीज करायचे. ठीक आहे, तर व्हिडिओ बघूया. ओके, मी परत एकदा स्क्रीनवरती येते. व्हिडिओचा आवाज येतोय का मला एकदा कन्फर्म करा सगळेजण. कॅन यू हिअर द व्हिडिओ? नाही. ओके ओके, ठीक आहे. मी परत स्क्रीन मध्ये स्टॉप करतेय आणि परत एकदा शेअर कर. ओके, ठीक. आता येतोय का आवाज सगळ्यांना? एकदा चॅट बॉक्स मध्ये लिहा बरं, आवाज येतोय का? येस. ओके, नाही येते. ठीक आहे, ठीक आहे. येत नसेल आवाज तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं की या व्हिडिओमध्ये काय, या व्हिडिओचं मी काय करेल, तुम्हाला लिंक पाठवून देईल. ठीक आहे, मग तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघा. तर या व्हिडिओमध्ये प्रोफेसर पॅट्रिक मिलर जे आहेत ते सांगतायत की स्पेस इंडिया बरोबर खूप सगळे असे जे स्कूल्स आहेत ते स्कूल्सनी कोलॅबोरेशन केलेलं आहे, आणि त्या कोलॅबोरेशन मध्ये खूप सगळ्या मुलांनी जे आहेत ते ऍस्ट्रॉइड शोधलेले आहेत. ठीक आहे, मग आता हे कुठले कुठले ऍस्ट्रॉइड शोधलेत बरं स्पेस इंडियाच्या मुलांनी? तर स्पेस इंडियाच्या मुलांनी अर्थात कोलॅबोरेशन केलेल्या स्कूल्सनी, तर त्यांनी दोन नंबर्ड ऍस्ट्रॉइड शोधले. ठीक आहे, त्याच्यानंतर 350 प्रोव्हिजनल डिस्कव्हरीज झालेल्या आहेत, 2 स्पेशल डिस्कव्हरीज झालेल्या आहेत, आणि 11,390 प्रिलिमिनरी डिस्कव्हरीज झालेल्या आहेत, आणि 62 NEO कन्फर्मेशन झालेले आहेत. म्हणजे काय, नियरर ऑर्बिट कन्फर्मेशन झालेले आहेत, आणि 1636 नियर अर्थ ऑब्झर्वेशन झालेले आहेत. म्हणजे काय, आता हे जे तुम्हाला नावं असतील ते नवीन नवीन वाटत असतील, बरोबर? तर थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा आपण पहिल्यांदा आपलं जे ऑब्झर्वेशन आहे, जे ऑब्झर्वेशन करून जेव्हा आपण पहिल्यांदा देणार आहोत, तर तेव्हा त्याला म्हणतात प्रिलिमिनरी. ठीक आहे, प्रिलिमिनरी म्हणजे काय, सगळ्यात फर्स्ट वालं. मग ते कन्फर्म झाल्यानंतर प्रोव्हिजनल येतं, मग प्रोव्हिजनल नंतर मग काय येतं, नंतर आपलं फायनल कन्फर्मेशन येतं. ठीक आहे, मग ते नंबर मध्ये कन्वर्ट होतं, आणि मग ते सगळं कन्व्हर्जेशन झाल्यानंतर मग काय करतो आपण, मग आपण हे फाइंड आउट करतो की तो जो ऍस्ट्रॉइड आहे तो कुठल्या ऑर्बिट मध्ये फिरतो. मग त्याला कमीत कमी 6 वर्ष तरी लागतात. ठीक आहे, तर हे असे सगळे अचीवमेंट जे आहेत ते अचीवमेंट AISc च्या मुलांनी केलेले आहेत. बरं, मग आता इथपर्यंत झालं है ना, की स्पेस इंडिया जी आहे ती कोलॅबरेट करते आहे, 15 वर्ष झाले वगैरे वगैरे सगळं. पण जे आपण काय म्हणतोय ऑब्झर्वेशन करणार आहोत, ते ऑब्झर्वेशन बाबा कुठले टेलिस्कोप्सनी क्लिक केलं जातं? तर पॅन स्टार्स ऑब्झर्वेटरी जी आहे हवाईमध्ये. ठीक आहे, तर ते हवाईमध्ये जी आहे 2 टेलिस्कोप्स आहेत, एक PS1 आहे आणि एक PS2 आहे. ठीक आहे, तर 15 मिनिटाच्या अवधीमध्ये पॅन स्टार्स ऑब्झर्वेटरी जी आहे ती 4 पिक्चर क्लिक करते स्कायचे, है ना. तर ही कशी आहे, ही सर्वेवाली टेलिस्कोप आहे. सर्वेवाली टेलिस्कोप म्हणजे काय, की आता फॉर एक्झाम्पल मी एखादा ऍस्ट्रॉइड एका ठिकाणी पाहिलाय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल माझ्या डोक्यावरती पाहिलाय, तर थोड्या वेळानंतर जेव्हा मी पाहिन तेव्हा तो जो ऍस्ट्रॉइड माझ्या डोक्यावर एक्झॅक्टली आहे तो काय होईल, तो थोडासा शिफ्ट केले होईल, बरोबर? मग आपलं पॅन स्टार ऑब्झर्वेटरी जे टेलिस्कोप आहे PS1 आणि PS2 हे काय करतात, हे 4 पिक्चर क्लिक करतात पूर्ण स्कायचे थोड्या थोड्या अवधीमध्ये. मग थोड्या थोड्या अवधीमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला कळतं की तो जो ऍस्ट्रॉइड आहे किंवा तो जो स्टार आहे तो कुठल्या दिशेने मूव्ह होतोय.
ठीक आहे. आणि एक्झॅक्टली आपल्याला हेच पाहायचंय. काय पाहायचंय पिक्चर मध्ये, की कुठलं एक ऑब्जेक्ट आहे जे काय होतंय इमेज मध्ये मूव्ह होतंय. ठीक आहे, एवढंच पाहायचंय आपल्याला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं तर फारच नवीन आहे आणि प्रोग्राम कसा असणार, काय असणार, हे सगळे प्रश्न पडले असतील. तर पहिलं जसं तुम्हाला सांगितलं की आपला जो PS1 जो टेलिस्कोप आहे तो काय करणार, पिक्चर क्लिक करणार. पिक्चर क्लिक केल्यानंतर ते जे पिक्चर्स आहेत ते आपल्याकडे पोहोचणार. ठीक आहे, आता ते कसे पोहोचणार हे पण तुम्हाला मी थोड्या वेळात सांगेल. ते पोहोचल्यानंतर आपण काय करायचं, आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये आपण काय करायचं, डेटा अनालिसिस करायचं है ना, म्हणजे फाइंड आउट करायचं की कुठला ऍस्ट्रॉइड आहे की नाहीये. आता ते कसं करायचं तेही तुम्हाला सांगणार थोड्या वेळात. मग नंतर काय करायचं, आपण जी आपलं जे अनालिसिस आहे किंवा आपण जो रिपोर्ट बनवणार आहोत की हा बाबा हे ऍस्ट्रॉइड आहे किंवा हे ऍस्ट्रॉइड नाहीये किंवा ह्या पिक्चर मध्ये आम्हाला ऍस्ट्रॉइड सापडलंच नाही, हे कसं आपण सांगणार त्यांना. तर त्याच्यासाठी एक रिपोर्ट असतो. तो रिपोर्ट कसा बनवायचा तेही आता थोड्या वेळात तुम्हाला समजेल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की आपण सबमिट तर केलं. सबमिट केल्यानंतर पुढे काय, तर मग IISc जे आहे ते डिक्लेअर करतं. म्हणजे पहिले ते डिक्लेअर करणार की ते प्रिलिमिनरी आहे की नाही. ठीक आहे. मग प्रिलिमिनरी म्हणजे काय, की कन्फर्म नाहीये पण ऑब्जेक्ट मूव्ह होतोय. ठीक आहे, आपल्याला काय बघायचं मी सांगितलं, कुठलं ऑब्जेक्ट एका दिशेपासून दुसऱ्या दिशेला मूव्ह होतोय. ठीक आहे. मग त्याच्यानंतर परत आपलं जे टेलिस्कोप आहे ते सारखं सारखं त्याच एरियाचं काय करत राहणार, पिक्चर क्लिक करत राहणार. मग ते पिक्चर क्लिक केल्यानंतर सेकंड वेळेस जेव्हा आपल्याला परत तेच दिसतं की हा बाबा काही अवधीनंतर जो आपला ऑब्जेक्ट आहे तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती असं हॉप होतोय, म्हणजे काय होतोय, मूव्ह होतोय. मग त्याला आपण काय म्हणतो, प्रोव्हिजनल किंवा कन्फर्म. आणि जर समजा इमेज आपल्या टेलिस्कोपनी घेतलीच नाही परत, तर मग तो प्रिलिमिनरी मध्येच राहतो. मग त्याच्यानंतर आपलं पॅन स्टार जे आहे किंवा आपलं पॅन स्टार टेलिस्कोप जे आहे ते परत सारखं सारखं पिक्चर घेत राहतं बरं का. मग आता सेकंड ऑब्झर्वेशन जर परत झालं तर मग ते काय होतं, ते ऑर्बिट कन्फर्म करतात. ठीक आहे, ऑर्बिट कन्फर्म केल्यानंतर मग ते सगळं प्रोसेस झाल्यानंतर आणि समजा जर मग आता कन्फर्म झालं त्यांना की हो बाबा जे आपल्या मुलांनी शोधलेलं आहे ते ऑर्बिट म्हणजे ते काय म्हणतात ऍस्ट्रॉइडच आहे, मग त्याला तुम्ही नाव देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्वतः नाव देऊ शकता. आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की एका ऍस्ट्रॉइडचं ऑर्बिट शोधायला किंवा ते कसं मूव्ह होतंय ते शोधायला आपल्याला किती फार वेळ लागतो बरोबर. तर तो किती लागतो, तर तो 6 वर्षांचा अवधी आपल्याला लागतो. ठीक आहे. मग आता हे 2 पिक्चर्स आहेत. ठीक आहे, 2 पिक्चर्स आहेत. आता या पिक्चर्स मध्ये तुम्हाला काय शोधायचंय, डिफरन्स शोधायचा आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देते. या पिक्चर मध्ये काय डिफरन्स आहे ते शोधाल का, शोधून मला सांगा. चॅट बॉक्स मध्ये लिहा, दिसतंय का ते. 2 मिनिटांनंतर मी परत स्क्रीन मध्ये येऊन तुमचे चॅट्स वाचेल. ठीक आहे. काय डिफरन्स आहे 2 पिक्चर्स मध्ये, दिसतोय का पिक्चर मध्ये डिफरन्स काही. स्पॉट द डिफरन्स इन 2 पिक्चर्स. आलेत का काही, बघूयात बरं. पिक्चर नाही दिसत आहे. ओके ठीक आहे, मी परत एकदा स्लाइड वर जाते. मॅम कॅन यू प्लीज अनम्यूट अँड कन्फर्म इफ द स्लाइड इज शोइंग. संगीता मैम. जी मैम. स्लाइड दिख रही है मैम. मुझे आवाज नहीं आ रही है, फिर से बोलिए मैम प्लीज. प्रेजेंटेशन का स्लाइड दिख रहा है मैम आपको. हाँ हाँ दिख रहा है मैम. ओके ओके ओके. तर मुलांनो अच्छा, ह्या तो 2 म्यूट कर पिक्चर्स रखा मध्ये है क्या? काय,
हाँ जी हाँ जी। अच्छा, अनम्यूट कर दूं क्या बच्चों को मैं? हाँ जी कर दीजिए, अनम्यूट कर दीजिए। तो एक एक करके आप ही नाम लीजिए फिर बच्चों का, और मुझे फिर बच्चे आंसर्स दे देंगे, ऐसा करते हैं क्योंकि आगे ट्रेनिंग भी बहुत लंबा होगा। तो एक दो आंसर्स आई टेक। तर काय डिफरन्स आहे लिहा बरं. बच्चों जब वो क्वेश्चन पूछा जाता है तो जिसका नाम लिया जाता है वही आंसर देगा, एक साथ सारे बच्चे शुरू नहीं हो जाएंगे, ठीक है? तो मुझे फिर आप लोगों को म्यूट करना पड़ेगा वरना। हाँ ओके ठीक है मैम. मैम। ओके मैम. मैम मैं बोलूं नेहा पाटिल। बोलो नेहा. इस पिक्चर में मरे हुए एनिमल्स के कंकाल दिख रहे हैं। ओके बेटा, बट दो दो पिक्चर्स में कुछ डिफरेंस दिख रहा है आपको? दो पिक्चर्स में काय वेगळं दिसतंय का तुला दोन्ही पिक्चर्स मध्ये? नो मैम। नाही. बरं ठीक आहे. अजून एक कोणीतरी अनम्यूट करून सांगेल का की काय तुम्हाला डिफरन्स दिसतोय का दोन पिक्चर्स मध्ये? नाही दिसत. मॅम काही दिसत नाही. बरं ठीक आहे, नाही दिसत आहे कन्फर्म. आता ओके, आता सगळ्यांनी जागृती. एक मिनिटाचा वेळ द्या। मॅम मी एक मिनिट जागृती बोलू. हा जागृती बोल. बोल बेटा. टीचर याच्यामध्ये ना डिफरन्स फक्त हाच वाटतो की हे जी लेफ्ट साइड म्हणजे आमच्या लेफ्ट साइडची जी ड्रॉइंग आहे ना, म्हणजे जे कंकाल वगैरे, तर हा. त्यामध्ये गॅप जो आहे तो थोडा स्पेस मोठा आहे आणि जी बरं. राईट साइड आहे त्यामध्ये स्पेस कमी आहे. बरं ठीक आहे, चालतंय. मग आता आपण एक गोष्ट बघूयात, ठीक आहे? ओके ओके ओके. आता सगळ्यांनी शांत राहा 2 मिनिटं आणि फक्त पिक्चर कडे बघायचंय, ठीक आहे सगळ्यांनी? ठीक आहे, रेडी? आता बघा, काही जाणवतंय का तुम्हाला? काही गोष्टी येत आहेत आणि जात आहेत. बघा बरं पिक्चर मध्ये काही जाणवतंय का? हो मॅम दिसतंय. दिसतंय? बरोबर. हो मग मॅम. आपण काय करतो, या हो मॅम दिसतंय. दिसतंय. चांगलं व्हेरी नाईस. लुक. ओके, गुड जॉब. तर मग आता हे या आपण जे करतोय ते मॅम. एक्झॅक्टली हीच गोष्ट आपण करणार आहोत. कशात? ऍस्ट्रॉइड शोधताना. याला काय म्हणतात? याला म्हणतात ब्लिंकिंग. काय म्हणतात? ब्लिंकिंग ऑफ इमेजेस. म्हणजे कसं, एका पिक्चरवरून असं साईडला जर आपण पिक्चर ठेवले तर आपल्याला दिसणार नाही. आपला जो टेलिस्कोप आहे PS1 तो 4 पिक्चर क्लिक करणार आहे. ते तुम्ही जर साईडला ठेवले कधी असे, तर ते तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, की ह्याच्यात काय डिफरन्स आहे? कारण ते स्काय आहे, बरोबर? स्काय मध्ये खूप सगळ्या गोष्टी असतील, तुम्हाला दिसणारच नाही. म्हणून आपण काय करतो, असं ब्लिंक करतो. ओके. मग ब्लिंक केल्यानंतर आपल्याला पटकन कळतं की कुठला ऑब्जेक्ट जो आहे तो मूव्ह होतोय, ठीक आहे, किंवा त्या ऑब्जेक्ट मध्ये काय डिफरन्स आहे. आता पिक्चर तुम्हाला कसे दिसणार आहे? तर बघा, हे पिक्चर जे मध्ये जे तुम्हाला व्हाईट कलरचा डॉट दिसतोय तसं पिक्चर दिसणार आहे. ठीक आहे, हे काय होतंय? मूव्ह होतंय, बरोबर? तर हे मूव्ह होताना आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. मग आता आपलं जे ऑर्गनायझेशन आहे स्पेस इंडिया, ते 15 वर्ष झालं काम करतंय आणि टेक्निकल सपोर्ट सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. म्हणजे कसं, की कॅम्पच्या आधी प्रॅक्टिस आपण करून घेतो. कॅम्प मध्ये सुद्धा काय करतो, जे काय मुलांचे क्वेश्चन्स वगैरे असतील किंवा त्यांना काही जमत नसेल तर आपण गाईड सुद्धा करतो. आता हे बघा, हे सगळे फोटोज आहेत, ठीक आहे, ऍस्ट्रॉइड डिस्कव्हरर्सचे, की ज्यांनी खरंच ऍस्ट्रॉइड डिस्कव्हर केलाय आणि त्यांची नावं आली आहेत. ठीक आहे. मग आता AISC 2025 मध्ये 2 फेज आहेत. पहिला फेज जो आहे तो फेज आता संपत आलेला आहे. ठीक आहे, May 23 टू June 17 पर्यंत होता. आता सेकंड जो सुरू होणार आहे आपला, तो June 20 टू July 16 पर्यंत असणार आहे, ज्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट करणार आहात आणि तुम्हालाही चान्स भेटणार आहे ऍस्ट्रॉइड शोधायचा. ठीक आहे. मग आता हे बघा, हे सगळे जे पेपर्स आहेत, या पेपर्स मध्ये असे मुलांचे सगळे नावं आलेली आहेत. सगळ्यांना स्क्रीन दिसत नाहीये? नो मैम। दिसते मॅम. तर काही जणांना स्क्रीन दिसत नसेल, त्यांनी परत जॉईन करा.
त्यांनी परत जॉईन करा, कारण नेटवर्क इश्यू असू शकतो बाळा. ठीक आहे, तर परत जॉईन करा त्यांनी. ठीक आहे. आता मॅम पुढे जायचं झालं तर लोकसभा टीव्हीने सुद्धा काय केलं होतं, इंटरव्ह्यू घेतले होते एव्हरेस्टचे. एक मिनिट मी स्क्रीन वरती येते परत. हा, दिसते मॅम. 2 मिनिटासाठी आता मी म्यूट करणार आहे सगळ्यांना. ठीक ठीक है मॅम. ओके. हा, मी सर्वांना म्यूट केलेलं आहे. सर्वांनी ऐकून घ्या आता 2 मिनिटं. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं, आपल्याला सॉफ्टवेअर बद्दल सॉफ्टवेअर सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. पुढे तर बरेच न्यूज चॅनल जे आहेत ते न्यूज चॅनल सुद्धा काय करतात, इंटरव्ह्यू घेतात. ठीक आहे. आता हे बघा, हे सगळे आहेत आपले ऍस्ट्रॉइड डिस्कव्हरर्स. एम अन्नादुराई जे आहेत डिरेक्टर होते इस्रो सॅटेलाइट सेंटरचे. ठीक आहे. तर 2016 मध्ये हा फोटो घेतलेला आहे. हे आहेत आपले स्पेस इंडियाचे सीएमडी म्हणजे सचिन सर. ठीक आहे. मग आता पुढे सांगायचं झालं तर नासा आणि जेपीएल काय आहे, जेट प्रपल्जन लॅब. ठीक आहे. तर तिथे सगळे संशोधन वगैरे होतं नासा. तर त्यांच्या बरोबर सुद्धा हे सरांचा फोटो दाखवलेला आहे इथे. का तर खूप जे ऍस्ट्रॉइड आहेत ते कन्फर्म एकदम ऍस्ट्रॉइड जे आहेत ते 2 कन्फर्म नंबर ऍस्ट्रॉइड शोधलेले आहेत है ना मुलांनी, म्हणून. ठीक आहे. तर आता हे सगळं बघून मला वाटतच असेल की तुम्हाला सर्वांना सुद्धा जाणून घ्यायचंय की ऍस्ट्रॉइड आपण कसं बाबा डिस्कव्हर करू शकतो. बरोबर. तर त्याच्यासाठी लेट मी स्टॉप माय स्क्रीन शेअर आणि मी आता आपल्या मीटिंगच्या इथे येते. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत, आपण शिकणार आहोत की सॉफ्टवेअर जे आहे ते सॉफ्टवेअर कुठे सापडणार बाबा, आणि कसं आपण डाउनलोड करून घ्यायचं, आणि मग कसं आपण डिस्कव्हर करू शकतो ऍस्ट्रॉइड. ठीक आहे. रेडी सगळेजण? आता लिहा बरं चॅट बॉक्स मध्ये इफ यू आर रेडी. हा, लिंक देणार. रेडी, व्हेरी नाईस, गुड जॉब. ठीक आहे. तर आता लेट्स स्टार्ट 1 बाय 1. ठीक आहे. तसं तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर आता मला फॉलो करता नाही आलं तर तुम्ही काय करू शकता, परत एकदा हे जे आहे ते रिपीटेड सेशन बघायचं. ठीक आहे. आता सध्या तरी मी काय करणार, तुम्हाला दाखवणार की आपण कसं करू शकतो. ठीक आहे. ओके, व्हेरी नाईस. तर आता हे बघा, आपण पहिले काय करणार आहोत, पहिले आपण जायचं गुगलवरती. गुगलवरती गेल्यानंतर आपण टाईप करायचं IASC. ठीक आहे. IASC आपण टाईप करून एंटर करायचं. एंटर केल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला जे दिसेल, ठीक आहे, होम पेज IASC इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅबोरेशन. ठीक आहे. याच्यावरती आपण काय करायचं, क्लिक करायचं. नाव वन्स यू क्लिक ऑन दिस, तुम्हाला हे पेज दिसणार. ठीक आहे. हे पेज दिसणार. तुम्ही खाली खाली स्क्रोल करून सगळं इन्फॉर्मेशन वाचू शकता. पण सध्या तरी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तर सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं. मग सॉफ्टवेअर डाउनलोड करायसाठी आपण कुठे जाणार, आपण जाणार ऍस्ट्रोमेट्रिका. इथे जे लिहिलंय ना, इथे आपण क्लिक करायचं. ठीक आहे. थोडस डिफिकल्ट वाटत असेल पण तुम्ही काय करू शकता, तुम्ही परत जाऊन हे सेशन परत बघू शकता. ठीक आहे. मग आता आपल्याला 2 ब्लू कलरच्या लिंक्स दिसत आहेत इथे. एक आहे ऍस्ट्रोमेट्रिका सेटअप आणि एक आहे प्रॅक्टिस सेट इमेज इथे खाली. ठीक आहे. मग आपण काय करूयात, ऍस्ट्रोमेट्रिका सेटअप वरती आपण क्लिक करूया. ठीक आहे. मग क्लिक केल्यानंतर बघा इथे वरती दिसतंय काहीतरी डाउनलोड झालेलं आहे बाबा, है ना. इथे बघा डाउनलोड झालेला आहे. सोबतच आपण काय करूयात, प्रॅक्टिस इमेज सेट सुद्धा आपण डाउनलोड करून घेऊया. 2 गोष्टी आपण डाउनलोड केल्या. ठीक आहे. कुठल्या, पहिलं म्हणजे सेटअप, दुसरं म्हणजे प्रॅक्टिस इमेज सेट. आता मी काय करणार, जेव्हा पण आपल्याला सॉफ्टवेअर डाउनलोड करायचा असतो तेव्हा कुठे जातो, आपला डाउनलोड्स मध्ये जातो. बरोबर. आपल्या पीसीच्या. मग तेव्हा आपण काय करतो, हे इथे दिसतंय ऍस्ट्रोमेट्रिका सेटअप. बरोबर. मग आपण काय करणार, याला क्लिक करणार. मी ऑलरेडी
अजून एकदा डाउनलोड केलेलं होतं, ठीक आहे, त्याच्यामुळे 2 दिसत आहेत. मग काय करायचं, डाउनलोड करायचं असेल तर आपण येस म्हणून असं क्लिक करायचं. येस क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला हे दिसेल, की काय दिसतंय बघा, वेलकम टू ॲस्ट्रोमॅट्रिका फॉर IISc इन्स्टॉलेशन. ठीक आहे, तुम्हाला हा पॉपअप येईल. ठीक आहे, पॉपअप येईल. ज्यांना कोणाला स्क्रीन दिसत नसेल सध्या, त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो, त्यांनी काय करायचं, परत जाऊन हे रेकॉर्डेड सेशन जे आहे ते सेशन पाहायचं. ठीक आहे, मग आपण काय करणार, इथे आलो आपण नेक्स्ट करायचं. ठीक आहे, इथे काहीही करायचं नाही, नेक्स्ट करायचं. ठीक आहे, नेक्स्ट केल्यानंतर हे सगळे फाईल्स जे आहेत ते सगळे फाईल्स इन्स्टॉल होणार. इन्स्टॉल केल्यानंतर आपण काय करायचं, फिनिश करायचं. ठीक आहे, फिनिश केल्यानंतर इथे असा एक पॉपअप येतोय बघा, आणि शेवटचे सेंटेन्स काय लिहिलंय वाचा बरं, प्रेस एनी की टू कंटिन्यू. ठीक आहे, याचा अर्थ काय, कुठलंही की दाबायचं आपण आपल्या लॅपटॉप वरती किंवा आपल्या कम्प्युटर वरती, है ना. मी एंटर दाबते. ठीक आहे, मी एंटर दाबलं, झालं. ठीक आहे, आता एंटर दाबल्यानंतर हे काय झालं, एक मिनिट, हा इथे बघा माझा ॲस्ट्रोमॅट्रिका येते. काही जणांचा ॲस्ट्रोमॅट्रिका इथे येईल. ठीक आहे, काही जणांचं कुठे येईल, डाउनलोड्स मध्येच येईल. ठीक आहे, सॉफ्टवेअर आहे ते. मग आपण काय करूयात, याला ओपन करायचं असतं. ही स्क्रीन आपल्याला ओपन झाली. वन्स द स्क्रीन इज ओपन, एकच आपण ठेवूयात स्क्रीन ओपन, है ना. आता डिपेंड्स की तुमच्याकडे नेटवर्क कनेक्शन किती आहे. नेटवर्क कनेक्शनच्या हिशोबाने काय होईल, ते सगळे जे फाईल्स आहेत ते सगळे फाईल्स डाउनलोड होऊन मग ते काय होईल, तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते सुरू होणार आहे. आता आपल्याला थोडस उशीर लागतो इथे, तर वेट करूयात. ठीक आहे, वन्स दिस इज डाउनलोडेड, है ना, डाउनलोड झाल्या होऊन जेव्हा ते ओपन होईल, ते ओपन झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला, काय काय गोष्टी जे आहेत ते काय काय गोष्टी आपल्याला त्या सॉफ्टवेअर मधले पहिले सेट करायचे. सेट करून झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला, सेट करून झाल्यानंतर मग ते जे इमेज सेट आहे जे आपण डाउनलोड केलेलं आहे किंवा जे स्कायचे इमेजेस आहेत, ती इमेजेस आपल्याला हे करायचे, घ्यायचे आणि त्याचं अच्छा परत सांगू, काय नाही, हे बघा काय करायचंय आपल्याला, आपण जे ॲस्ट्रोमॅट्रिकाच्या सॉफ्टवेअरचं जे सेटअप आहे ते सेटअप डाउनलोड केलं. ठीक आहे, ते सेटअप डाउनलोड केल्यानंतर मग आपण काय केलं, ते सेटअप डाउनलोड केल्यानंतर वरती एक पॉपअप आला होता, बरोबर. पॉपअप आल्यानंतर मग आपण काय केलं, त्याला नेक्स्ट 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 करून आपण फिनिश करत गेलो. फिनिश करून झाल्यानंतर काय होतं, आपल्याला सॉफ्टवेअरचा जो एक आयकॉन दिसतो, बरोबर, ब्लू कलरचा, त्याच्यावर आपण क्लिक केलं की काय होतं, हे ब्लॅक कलरचं जे आहे ते ब्लॅक कलरचं वरती येतं. मग वरती आल्यानंतर आपल्या इंटरनेटच्या कनेक्शनच्या नुसार ते काय होणार, ॲस्ट्रोमॅट्रिका आपलं सुरू होणार. आता इथे बघा ॲस्ट्रोमॅट्रिका जे आहे ते सुरू झालेलं आहे, बिकॉज आपल्याला हा वरती सॉफ्टवेअरचं काय दिसतोय, सॉफ्टवेअरचा आपल्याला एक पॉपअप दिसतोय, बरोबर. मग आता हे पूर्ण रीड झाल्यानंतर काय होईल, आपण सॉफ्टवेअरच्या आतमध्ये जाऊ. ठीक आहे, थोडा उशीर आपल्याला वेळ करावा लागेल, कारण ते एमपीसीचा जे डेटाबेस आहे तो डेटाबेस काय करतोय, रीड करतोय सध्या तरी. ठीक आहे, ज्यांना कोणाला समजलं नसेल अजूनही, त्यांनी परत एकदा जाऊन काय करायचंय, सेशन बघायचंय, आणि मी जसं जसं स्टेप्स फॉलो करतेय तसे तसे स्टेप्स तुम्ही परत फॉलो करायचे. ओके, ठीक आहे. मग आता जोपर्यंत हे होतंय आपण काय करूयात, आपले इथे जाऊयात, होऊ देत, हेच ओपन होऊ देत, थोडं वेट करूयात आपण. ठीक आहे, मग आता काय करावं लागतं माहितीये का, जेव्हा तुम्ही आतमध्ये जाल, जे तुमचे प्रॅक्टिस सेट आहेत ते प्रॅक्टिस इमेज सेट आपल्याला हे करावे लागतील. मोबाईलमध्ये शक्यतो होणं फार अवघड आहे, कारण हे जे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर लॅपटॉप मध्येच तुम्हाला कळेल सुद्धा व्यवस्थित, है ना. गिव्ह इट 2 minutes.
मोबाईलमध्ये नाही. मोबाईलमध्ये नाही होऊ शकत, कारण हे जे सॉफ्टवेअर आहे हे खूप हेवी सॉफ्टवेअर आहे आणि सगळ्या ज्या फाईल्स आहेत त्या फाईल्स पण फार हेवी आहे. स्कूलमध्ये किंवा कुठे जवळ जर तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जर ऍक्सेस घेता येईल तर फार चांगलं होईल. हो ना? ठीक आहे. ओके ओके. ठीक आहे. ते लॅपटॉपचा जो विषय आहे, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा, तो आपण थोड्या वेळानंतर घेऊया. ठीक आहे. तो सध्या तरी बाजूला ठेवा आणि सध्या तरी ट्रेनिंगकडे लक्ष द्या. ठीक आहे. मग आता हे काय झालं, हे आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते ओपन झालेलं आहे. ठीक आहे. आता हे ओपन झालेलं जे सॉफ्टवेअर आहे, इथे काय येतंय बघा. इथे येतंय की एमपीसी रिपोर्ट्स किंवा ॲस्ट्रोमॅट्रिका ऑलरेडी एक्झिस्ट, रिप्लेस एक्झिस्टिंग फाईल. म्हणजे जे अगोदरचे फाईल्स ऑलरेडी आहेत ते आपल्याला रिप्लेस करायचेत का? तर हो, रिप्लेस करायचेत. का रिप्लेस करायचेत? का तर प्रत्येक वेळी जेव्हा आपण डाउनलोड करतो तेव्हा नवीन नवीन व्हर्जन डाउनलोड करत असतो त्या सॉफ्टवेअरचं. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, येस करायचंय. येस झालं की मग आपण काय करूयात, हे स्क्रीनला मोठं करूयात आणि स्क्रीनला मोठं केल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, इथे बघू शकता. हे बघा, हे 3-4 गोष्टी आपल्याला बघायच्यात सध्या तरी स्क्रीनच्या राईट साईडला. GAIADR1, फिट ऑर्डर 3, जी मॅग किंवा जी मॅग्निट्यूड आणि PS1. आता PS1 काय आहे बरं? PS1 आपण जस्ट बघितलं प्रेझेंटेशन मध्ये. कोणी सांगू शकेल का PS1 काय आहे? आठवतंय का PS1 काय आहे? लिहा बरं चॅट बॉक्स मध्ये. टेलिस्कोप. व्हेरी नाईस, गुड जॉब. येस, PS1 आणि PS2 काय आहेत? टेलिस्कोप आहेत. व्हेरी नाईस, गुड जॉब. तर पहिले आपण काय करणार आहोत, पहिले आपण जाणार आहोत, व्हेरी नाईस, नेम ऑफ द टेलिस्कोप, गुड जॉब. आपण जाणार आहोत सेटिंग्स मध्ये. ओके, इथून जाऊ शकतो किंवा इथून सरळ आपण जाऊ शकतो. है ना, हे ब्लू कलरचं जे पहिलं आयकॉन आहे त्याने आपण जाऊ शकतो किंवा फाईल वरती क्लिक करून आपण सेटिंग्स मध्ये जायचं. सेटिंग्स मध्ये गेल्यानंतर पहिले तुम्ही जायचं सीसीडी मध्ये. ठीक आहे. सीसीडी मध्ये आपल्याला काहीही चेंज करायचं नाही. मग आपण जायचं प्रोग्राम मध्ये. आता प्रोग्राम मध्ये गेल्यानंतर इथे स्टार कॅटलॉग मध्ये खूप सगळी नावं दिलेली आहेत. आपल्याला GAIADR1च पाहिजे. ठीक आहे, बाकीचं दुसरं पाहिजे नाही. ठीक आहे. मग हे केल्यानंतर आपल्याला कुठे जायचंय, आपल्याला जायचंय इंटरनेटमध्ये. इंटरनेटमध्ये गेल्यानंतर 2 सर्व्हर आहेत. ठीक आहे, एक MPCORB सर्व्हर आहे आणि एक वायझर सर्व्हर आहे. MPCORB सर्व्हर मध्ये आपल्याला मायनर प्लॅनेट सेंटरच ठेवायचंय आणि इकडे जिथे USA दिले तिथे आपल्याला पूर्ण वरती स्क्रोल करून आपल्याला काय करायचंय, फ्रान्स करायचं. काय करायचंय आपल्याला? फ्रान्स करायचंय. हे आपलं सेट झालं पाहिजे. ठीक आहे. नाउ वन्स इट इज सेट, आपण काय करायचं, सेव्ह करायचं याला. सेव्ह करून झाल्यानंतर मग आपण ओके दाबायचं. ओके केल्यानंतर आपला जो ॲस्ट्रोमॅट्रिका सॉफ्टवेअर आहे तो काय झालाय, रेडी झालाय आता. ठीक आहे. बरं, सॉफ्टवेअर रेडी झालाय, पण आता आपल्याला काय पाहिजेत, इमेजेस तर पाहिजेत. बरोबर, इमेजेस तर पाहिजेत. इमेजेस मध्ये आपण काय करायचं, हे बघा, प्रॅक्टिस सेट इमेज म्हणून इथं आहे. ठीक आहे, आत्ता डाउनलोड झालेलं हे दाखवते मी. आपण ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपण काय करायचं, प्रॅक्टिस PS1 मध्ये ओपन करायचं. ओपन करून झाल्यानंतर आपण काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट ऑल करायचं आणि 1 मिनिट आतमध्ये जाऊन आपण एक्स्ट्रॅक्ट ऑल करू शकतो. ठीक आहे. हे झालं, सगळे फाईल्स जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट झालेले आहे. है ना, एक्स्ट्रॅक्ट झालेले आहेत म्हणजे काय, जे फाईल्स असतात ते आपण बंद झिप करून ठेवतो, साईज त्याचे जे आहे ते छोटं करून ठेवतो. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आपण ते काय करू शकतो, इमेजेस सगळीकडे पाठवू शकतो. ठीक आहे.
हे एवढे आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. मला माहिती आहे की थोडस फास्ट होत असेल आणि समजत नसेल, पण ज्यांना समजत नसेल त्यांनी काय करायचंय, परत एकदा सेशन बघून घ्या. ठीक आहे, कारण आपल्याकडे वेळ पण फार कमी आहे आणि आपल्याला इमेजेस पण आपल्याला अनालाइज करायचे आहेत अजून. ठीक आहे, मग फाईल मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय, लोड इमेज मध्ये जायचंय. ठीक आहे, लोड इमेज मध्ये गेल्यानंतर आपण काय करायचं, आपलं कुठे आहे, डाउनलोड्स मध्ये आहे बरोबर. मग डाउनलोड्स मध्ये आपल्याला असं दिसेल है ना, प्रॅक्टिस सेट इमेज. मग आपण इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला हे इमेजेस दिसतील असे जे आपण एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. बरं, आता दोन गोष्टी की प्रॅक्टिस सेट्स जे आहेत किंवा प्रॅक्टिस इमेजेस जे आहेत, ते प्रॅक्टिस इमेजेस इथे असं लिहिलेलं असतं प्रॅक्टिस PS1. PS1 आपलं काय आहे, PS1 आपला टेलिस्कोप आहे बरोबर. आणि पुढे हे असे नंबर्स दिलेले असतात. जेव्हा तुम्ही रिअल सेट कराल है ना, रिअल सेट जेव्हा तुम्ही अनालाइज कराल तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, P11 PS1 पासून सुरू होणार ते P11 पर्यंत किंवा PS1 पासून सुरू होणार P01 पर्यंत. तेव्हा प्रॅक्टिस असं लिहिलेलं नसणार. ठीक आहे, मग असं इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसेल, XY4 to P11. ठीक आहे, हा नंबर आहे फोल्डरचा. आपण परत क्लिक करायचं. परत क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसेल, 4 पिक्चर दिसतील. ठीक आहे, आणि फाईल कुठल्या आहेत, फिट्स फाईल आहेत. लिहून घ्या हवं तर, कुठल्या फाईल्स असतात पिक्चरच्या, फिट्स फाईल. ठीक आहे, मग आपण काय करणार, हे सगळे जे आहेत ते शिफ्ट करून तुम्ही खाली दाबू शकता किंवा तुम्ही काय करू शकता, कंट्रोल ऑल करू शकता. कंट्रोल ऑल करून आपल्याला काय करायचंय, ओपन करायचं. मग सगळे जे इमेज आहेत ते इमेज काय होत जातात, लोड होत जातात. ठीक आहे, बघा हे सगळे इमेज लोड होत झाले. PS1 जे आहे ते मी काय सांगितलं, किती इमेज घेतं बरं, PS1 जो आपला टेलिस्कोप आहे तो किती इमेज घेतो 15 मिनिटाच्या अवधीवर, आठवतंय कोणाला, 11, 4. व्हेरी नाईस निशांत. येस, तो कुठले घेतो, 4 इमेजेस घेतो. आपल्याला किती इमेजेस दिसत आहेत, 4 दिसत आहेत बरोबर. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते का, एकदा कन्फर्म करा. भाग्यश्री नाही म्हणते. ओके ओके, तर ज्यांना कोणाला स्क्रीन दिसत नसेल त्यांच्याकडे इंटरनेट इश्यू असू शकतो, तर तुम्ही परत जॉईन करण्याचा प्रयत्न करा किंवा मग नसेलच स्क्रीन दिसत तर तरी तुम्ही काय करू शकता, तुम्ही परत जे सेशन आहे ते सेशन पाहू शकता रेकॉर्डेड. ओके, मग आता पुढे जाऊयात. आता पुढे काय आहे, हे 4 इमेजेस आपल्याला आलेले आहेत बरोबर. मग 4 इमेजेस मध्ये आपल्याला पहिले काय करायचंय, हे बरेच असे आयकॉन्स दिसत आहेत. तर आयकॉन्स मध्ये आपल्याला एक हिरवं कलरचा आयकॉन दिसतंय वरती, जिच्यावर लिहिलेलं आहे डेटा रिडक्शन. ठीक आहे, डेटा रिडक्शन, ऍस्ट्रोमेट्रिक डेटा रिडक्शन. आपण इथे क्लिक करूया. इथे क्लिक करून आपल्याला काहीही नाही करायचंय, फक्त ओके असं दाबायचंय. ओके दाबल्यानंतर काय करतं, ते एक्स्ट्रॅक्टिंग ऑब्जेक्ट्स करतं. म्हणजे ऑलरेडी जे ऑब्जेक्ट्स आहेत ते ऑब्जेक्ट्स ते कुठले आहेत ते बघतं. ठीक आहे, एक्स्ट्रॅक्ट करतोय तो ऑब्जेक्ट्स. आता थोडंसं उशीर लागेल, त्याला थोडा आपण वेळ देऊयात ऑब्जेक्ट्स एक्स्ट्रॅक्ट करायला. ऑब्जेक्ट्स आपण डेटा रिडक्शन केल्यानंतर, डेटा रिडक्शन म्हणजे काय, आता आपल्याकडे फार डेटा आहे ना, खूप जास्त डेटा आहे. जे पूर्ण स्कायचे 4 इमेजेस क्लिक केलेले आहेत, हा भरपूर मोठा डेटा आहे. तर आपल्याला असं बघायचंय की कमीत कमी जे आहे ते कमीत कमी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिसल्या पाहिजेत बरोबर. मग आता हे असे जे आहेत हे इमेजेस, किती स्टार्स आहेत, किती रेफरन्स, म्हणजे कुठले कुठले स्टार्स आहेत. आता स्काय मध्ये फक्त ऍस्ट्रॉइड तर नसणार ना, स्टार्स पण असणार बरोबर. मग ते स्टार्स वगैरे ते सगळं शोधतं बरोबर. याचा अनेक टेबल असं जनरेट करून देतो. त्या टेबलचा आपल्याला काही उपयोग नाही. आपण काय करायचं, डेटा रिडक्शन केलेलं आहे, कुठले कुठले स्टार्स आहेत हे ग्रीन ग्रीन कलर मध्ये आपल्याला दिसलेले आहेत. मग आपण काय करायचं, याला कट करून टाकायचं. वन्स इट इज कट, मग आपण काय करायचं, आता आपल्याला काय करायचंय पुढे, नोन ऑब्जेक्ट ओव्हरले.
नोन ऑब्जेक्ट ओव्हरले याचा अर्थ काय, की जे पण आपल्याला ऑब्जेक्ट ऑलरेडी माहिती आहेत ते ऑलरेडी काय करतो, तो जो सॉफ्टवेअर आहे तो डिटेक्ट करतो. का तर परत परत आपण तोच जर ऑब्जेक्ट काय करत राहिलो, म्हणजे डिटेक्ट करत राहिलो आणि IIC ला पाठवत राहिलो तर काही उपयोग आहे का? नाही. आपल्याला काय पाहिजे, दुसरे ऑब्जेक्ट पाहिजेत, बरोबर. मग म्हणून आता मी ते क्लिक केलेलं आहे, तर तो काय करतोय, ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय. वन्स द ऑब्जेक्ट्स आर सिलेक्टेड, म्हणजे ऑब्जेक्ट सिलेक्ट झाले की मग तो काय करणार माहितीये का, रेड मध्ये त्यांची नावं देणार तुम्हाला. ठीक आहे. आता वन्स हे संपेल, मग आपण जसं पीपीटी मध्ये आपण काय केलं होतं, आपण फ्रंट अँड बॅक मी असे कीज दाबत होते, सो दॅट तुम्हाला डिफरन्स समजेल. मग आपल्या ॲस्ट्रोमॅट्रिका सॉफ्टवेअर मध्ये ऑलरेडी एक बटन असतं ज्याला म्हणतात ब्लिंकिंग बटन. ठीक आहे, किंवा ब्लिंकिंग बटन. मग ते ब्लिंकिंग बटन सुरू केल्यानंतर हे बघा, आता रेड कलरचं जे दिसतंय ना, हे जे आहे हे ऑलरेडी आयडेंटिफाय केलेलं आहे. मग आपण परत जर आयडेंटिफाय केलं तर ह्याचं आपल्याला श्रेय भेटणार आहे का? नाही. का तर ते ऑलरेडी डिस्कवर झालेलं आहे म्हणून. ओके. मग आता पुढे आपल्याला काय करायचंय, आपल्याला ब्लिंक करायचंय. काय करायचंय, ब्लिंक करंट इमेजेस ब्लिंक करायचंय. पण ब्लिंक करायच्या आधी आपण काय करूयात, जरा झूम इन करून घेऊयात, है ना, म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. मग आता हे जे आहे आपण झूम इन केलेलं आहे आणि आपण सुरू करूयात आता ब्लिंक. मग आता ब्लिंकिंग जेव्हा सुरू होत आहे तेव्हा काय होतंय बघा, एक मिनिट, खालपर्यंत घेते, इथून पण पूर्ण स्क्रीन वरती मी काय करते, हे करते, है ना. आता पूर्ण स्क्रीन जे काय आहे ते काय करेल, आता 4 इमेजेस आहेत बरोबर, आपल्या टेलिस्कोपनी घेतलेले. मग ते 4 इमेजेस जे आहेत ते इमेजेसला आपण व्हिडिओमध्ये कन्वर्ट केले. म्हणजे आता वरती बघा, इथे वरती बघा 1 2 3 4 1 2 3 4 असं आपल्याला दिसतंय बरोबर. मग आता हे जे सेक्शन्स आहेत, हे सेक्शन्स मध्ये आपल्याला काय शोधायचंय, आपल्याला शोधायचंय की कुठला जो ऑब्जेक्ट आहे तो असा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, तिसऱ्या जागेवर, चौथ्या जागेवर असं जाताना आपल्याला दिसतोय का. ठीक आहे. 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. याच्यात कुठली गोष्ट लक्षात ठेवायची, असं ऑब्जेक्ट शोधायचं की जे एका स्ट्रेट लाईन मध्ये जाईल. ठीक आहे. 1 2 3 4 असं स्ट्रेट लाईन मध्ये 1 2 3 4. ठीक आहे. आता स्क्रीन मध्ये बघा बरं, स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसतंय का की असं एक कुठलं तरी ऑब्जेक्ट आहे, व्हाईट डॉट्स. काय काय बघायचं आपल्याला, व्हाईट डॉट्स. आता बघा, हा मोठा व्हाईट डॉट आहे, हा 4 इमेजेस मध्ये कुठं जातोय का, नाही जाते बरोबर. आता पहिल्या सेक्शन मध्ये माझं कर्सर जिथे आहे ना ते बघा, हे जात आहे का, कुठे नाही जाते बरोबर. तर आपल्याला काय करायचं, तर ट्रॅव्हल करताना बघायचं बरोबर. 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे. या सेक्शन मध्ये काही नाही दिसत आहे आपल्याला. मग असं करून तुम्ही दुसरीकडे पण, इथे ॲरोज आहेत, इथे आपण असं साईडला जाऊन सुद्धा बघू शकतो. ठीक आहे. मग इथे बघा, हा दिसतोय का तुम्हाला जाताना, नाही दिसतोय. हा दिसतोय का डॉट तुम्हाला जाताना, नाही दिसतोय. पण हे बघा इकडे दिसतोय ना, हो ना. काय बघा, 1 2 3 4 एका स्ट्रेट लाईन मध्ये जातोय, 1 2 3 4 है ना, 1 2 3 4. तर आपल्याला असे जे आहे ते असे बघायचे आहेत. आता हा काय असणार आहे, हा कन्फर्म ऍस्ट्रॉइड असणार आहे. पण हे काय आहे, प्रॅक्टिस सेट आहे बरोबर. मग हे प्रॅक्टिस सेट तुम्हाला काय करतं, IISc देतं आणि म्हणतं की तुम्ही बघा याच्यात आहे का काही. ठीक आहे. याच्यात जर तुम्हाला कन्फर्म सापडलं ते, मग ते काय करणार, तुम्हाला रिअल डेटा सेट देणार. किंवा कधी कधी AIC असं पण करतं की ते कुठल्याच सेटमध्ये जे आहेत ऍस्ट्रॉइड नसतं. ठीक आहे. मग त्याच्यासाठी कसा रिपोर्ट बनवायचा तेही तुम्हाला सांगते. मग आता हे बघा, इथे आपल्याला दिसते एक रेड आयकॉन आहे आणि ग्रीन आयकॉन आहे बरोबर. तर रेड म्हणजे काय, स्टॉप. ग्रीन म्हणजे काय, की चालू करायचं. ठीक आहे, व्हिडिओ चालू करायचा. मग आपण काय करूयात, इमेज 1 वरती आपण स्टॉप करूयात. ठीक आहे, इमेज 1 वरती आपण स्टॉप करूयात. व्हेरी गुड धनंजय, चालू, गुड जॉब. मग आता काय करायचंय आपल्याला, हा जो कर्सर आहे आपला काय करायचं, कर्सर असं इथे क्लिक करायचं
वन्स तुम्ही कर्सर क्लिक केला तुम्हाला एक पॉपअप येणार. ठीक आहे. पॉपअप आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला काय बघायचं आहे, गॉशियन कर्व. हा जो ग्राफ आहे ना याला म्हणतो आपण गॉशियन कर्व. म्हणजे काय, हे जे सगळे जे डॉट 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 जे आहेत ना ते गॉशियन कर्व जो आहे तो आपल्याला बघायचा आहे, जेणेकरून सगळे डॉट्स असे त्या कर्व वरती आले पाहिजेत. त्या कर्व वरती डॉट्स आलेत सगळे, याचा अर्थ काय, याचा अर्थ हा की हा बाबा आपला ऍस्ट्रॉइड असू शकतो. जर समजा की हे सगळे जे डॉट्स आहेत ते जर डॉट्स नसतील, आता फॉर एक्झाम्पल मी याच्यावर क्लिक करते, याच्यावर पण दाखवतंय, कुठेही क्लिक करते, हे बघा हे जे डॉट्स आहेत ते कुठे पांगलेले आहेत, बरोबर. मग त्यामुळे काय आहे ते नाही करू शकत आपण. मग आता काय करायचं, हे आपल्याला दिसलं, हे आपण चेक केलं. मग इथे 2-3 गोष्टी आहेत. SNR जी आहे, SNR ची व्हॅल्यू आपल्याला 5च्या प्लस पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघायचं, जी बघायचं. ओके, मॅग्निट्यूड बघायचं. मॅग्निट्यूड जे आहे ते मॅग्निट्यूड आपल्याला प्रत्येक इमेजचं नोट डाऊन करायचं. ठीक आहे. आणि मग आपल्याला काय बघायचंय, ऑब्जेक्ट डेझिग्नेशन असं दिलेलं आहे, ऑब्जेक्ट डेझिग्नेशन. मग जेव्हा आपण दुसऱ्या बॉक्समध्ये, त्याच्या शेजारच्या बॉक्समध्ये जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा तो काय करतो, सगळे ऑब्जेक्ट जे आहेत ते काढून घेतो साईडला. ठीक आहे. म्हणजे त्याची काय काय नावं दिलेली आहेत. हा, मग आता ऑब्जेक्ट डेझिग्नेशनचा जो हा टेबल आलाय समोर, तो टेबल आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला 2 गोष्टी बघायच्यात. एक DRA बघायचंय आणि एक DDE बघायचंय. ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ते 0.03 पेक्षा कमी नसले पाहिजे. आहेत का, नाहीयेत. 0.03, व्हेरी नाईस. 0.03 पेक्षा जर कमी असतील तर याचा अर्थ काय की हे जे नाव दिलेलं आहे हे नाव आहे त्या ऍस्ट्रॉइडला, बरोबर. म्हणजे आपण ते परत डिटेक्ट करू शकत नाही. इकडे कॅन्सल करूयात आपण. मग आता जेव्हा आपल्याला दिसतं की ते 0.03 पेक्षा कमी आहे का, तर नाही. आपल्या SNRचं व्हॅल्यू किती पाहिजे आपल्याला, 5च्या वरती. आपलं किती आहे, 12.5. मग आपण काय करायचं, आपण याला नाव देऊ शकतो. आता तुम्ही इथे नाव दिलं तर काय होईल, ते आपल्या डॉट वरती दिसणार आहे, बरं का. म्हणजे जो ऍस्ट्रॉइड आहे त्याच्यावरती इथे दिसणार. त्याच्यानुसार आपण मग काय करणार, रिपोर्ट जनरेट करणार. ठीक आहे. मग आता नाव कसं द्यायचं, तर तुमचे 3 लेटर्स आणि 4 नंबर्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. असं नाव दिलं तरच ते कन्सिडर करतात, नाही दिलं तर ते कन्सिडर करणार नाही. ओके. मग आता फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे शिवानी. ठीक आहे. तर मी काय करणार, माझ्या नावाचे 3 पहिले जे लेटर्स आहेत ते 3 पहिले लेटर्स लिहिणार. ठीक आहे, SHI. आणि मग नंतर 4 नंबर लिहिणार मी. आता 4 नंबर कुठले लिहू बरं, मग काय करते, 0001 असं लिहिते. ठीक आहे, 0001 असं लिहून मी काय करणार, एक्सेप्ट करणार. बरं, मग कधी कधी काय होतं माहितीये का की खूप सगळे जे आहेत, खूप सगळे एका सेटमध्ये खूप सगळे असे हलणारे आपल्याला ऍस्ट्रॉइड दिसतात. मग तेव्हा तुम्ही काय करू शकता, SHI 0002 लिहू शकता, SHI 0003 लिहू शकतात तिसऱ्या ऑब्जेक्टला, असं करू शकता. ठीक आहे. मग आता मी हे एक्सेप्ट केलं. एक्सेप्ट केलं तर बघा ब्लू मध्ये नाव आलं, बरोबर. मग आता आपण परत काय करूयात, ब्लिंकिंग करायला सुरू करूयात. का तर आपल्याला सेकंड इमेज वरती पण सेम लिहायचंय है ना, डेझिग्नेशन लिहायचंय. मग सुरू केल्यानंतर परत स्टॉप केलं मी इमेज 2 वरती. इमेज 2 वरती जाऊन मी इथे, आता इथे ऑलरेडी एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर, पण तरी पण आपण याला नाव देऊयात. गॉशियन कर्व जरा हलतोय. ऑलरेडी एक आहे, इमेजच्या मागे गेलेला आहे तो, बरोबर. मग इमेजच्या मागे इधर आपल्याला काय पाहिजे, 3 तरी इमेज सेट मध्ये तो हलला गेला पाहिजे. ठीक आहे, 4 नाही तर कमीत कमी 3 इमेजेस मध्ये. आपण काय करूयात, सेकंडला आपण नाव नको देऊयात. मग आपण काय करूयात, इमेज 3 वर जाऊयात. इमेज 3 वर शिवानी मॅम गेल्यावर, शिवानी हा मॅम, ऍक्च्युली आता नेक्स्ट क्लास पण आहे 8वी आणि 10वीच्या मुलांचा. हा
मला मॅम 5 मिनिटं द्याल का? 5 मिनिटात मी संपवते. फक्त त्यांना दाखवायचंय की Okay. रिपोर्ट कसा जनरेट करायचा आहे. दॅट्स इट. ओके मैम, ठीक है. Okay, one more thing, Shivani ma'am. Can you Yes, tell ma'am. all the students for 2 weeks we are giving off to them, and uske baad inki classes will start from July. So what we are planning is that all the 5 sessions which you have taken, Yeah. we will collect all the recordings and we will give it to them, so that during this 2 weeks they will see the recordings and they will learn again. You know. Okay, That ma'am. will Sure, help them. sure, sure. Yeah, so you just give this message that they will get all the recordings and they can revisit and will continue the session after July. Okay. Over to ओके you. मॅम. ओके श्योर. ओके थँक्यू. ओके, तर 2च मिनिटं आहेत आपल्याकडे. सगळेजण बघा पटकन. ठीक आहे. तर मग आता मी काय करणार, मी परत इकडे जाणार, क्लिक करणार आणि नाव देणार SHI0001 असं करून एक्सेप्ट करणार. ठीक आहे. मग परत मी काय करणार, ब्लिंक करणार. ब्लिंक करून शेवटचं जे आहे शेवटच्या इमेजवर स्टॉप करून मी क्लिक करणार SHI0001 करून एक्सेप्ट करणार. ठीक आहे. मग आता मी एकदा तुम्हाला दाखवते परत नाव कसं दिसतंय. बघा नाव दिसतंय है ना. मग नाव दिसतंय तर आता हे आपलं काय झालेलं आहे, आपण कन्फर्म केलेलं आहे. मग कन्फर्म केल्यानंतर आपण परत काय द्यायचं, फाईल मध्ये जायचं. फाईल मध्ये जाऊन व्ह्यू एमपीसी रिपोर्ट फाईल असं करायचं. व्ह्यू एमपीसी रिपोर्ट फाईल केलं की हे बघा आपल्याला हा रिपोर्ट जनरेट झालेला आहे आणि जी व्हॅल्यू आहे ती एकापेक्षा काय जास्त नसली पाहिजे. ठीक आहे. मग आपण काय करायचं 20.1 आणि 19.6 आपण मायनस केलं. ठीक आहे. 20.1 मायनस 19.6 केलं तर 1च्या पेक्षा व्हॅल्यू कमी येते. बरोबर. मग आपण काय करायचं, याला काय करायचं, कॉपी पेस्ट करायचं आणि कॉपी पेस्ट करून कुठे लिहायचं, आपल्या नोटपॅड वरती आपण लिहायचं असं. ठीक आहे. नोटपॅड वरती झालं की मग हे काय करायचं आपल्याला, जेव्हा पण तुमचं लॉग इन आयडी येईल. ठीक आहे. जेव्हा तुमचं लॉग इन आयडी येईल तेव्हा एक मिनिटात दाखवून देते. इथे बघा, इथे वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचंय. ठीक आहे. मग लॉग इन आयडी आणि पासवर्ड जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा आल्यानंतर मग तुम्ही काय करायचं, इथं लॉग इन आयडी पासवर्डनी लॉग इन करून मग तो जो आपला रिपोर्ट आहे तो रिपोर्ट इकडे सबमिट करायचा. ठीक आहे. तुमच्या ग्रुपचं एक स्पेसिफिक नाव सुद्धा दिलं जाईल तुम्हाला. ठीक आहे. आणि ॲस्ट्रोमेट्रिका हे जे सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअर साठी जे रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आता हेल्प मध्ये जाऊन हे सगळ्यात स्टार्टिंगला करायचं बरं, सगळं व्हायच्या आधी. रजिस्ट्रेशन जे करायचं आहे तर रजिस्ट्रेशनचं लायसन्स आणि की सुद्धा तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे. तर सांगायचं झालं तर लायसन्स आहे IAST आणि की आहे तुमचा TLD 717. TLD हायफन म्हणजे मायनसचं साइन आणि 717. ठीक आहे. तर हे तुमचं रजिस्ट्रेशनचं प्रोसेस राहील. ठीक आहे. मग आता मी स्क्रीन शेअर स्टॉप करते आणि हे ॲस्ट्रोमेट्रिकाचे सॉफ्टवेअर जे आहे त्याचं लिंक मी तुम्हाला पाठवून देते. ठीक आहे. ओके. आणि एक गोष्ट जशी मॅमनी सांगितली आपल्याला की आता हे जे आहे 2 वीक्स जे आहेत, हे 2 वीक्स साठी जे आहे ती सुट्टी असणार आहे ॲस्ट्रॉनॉमीच्या क्लासेसला. मग आपण जुलैपासून परत रेग्युलर क्लासेस जे आहेत ते ॲस्ट्रॉनॉमीचे सुरू करणार आहोत. पण या 2 वीक मध्ये अगोदरचे जे सगळे सेशन झालेले आहेत त्या सेशनचे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत ते व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही एकदा परत बघायचे आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स लिहून ठेवा आणि मग जुलैमध्ये जेव्हा जे क्लासेस सुरू होतील तेव्हा ते क्लासेसमध्ये तुम्ही मला क्वेश्चन्स विचारू शकता. ठीक आहे. जुलैपासून आपण रेग्युलर क्लासेस सुरू करणार आहोत. ठीक आहे. सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. थँक्यू एव्हरी